महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्प 10 मार्च 2025 रोजी सादर केला आहे। विकसित महाराष्ट्र व्हावा याकरता देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांनी उद्दिष्ट ठेवून विकासाला चालना देण्यासाठी गुंतवणूक, नागरिकांचा उपभोग, खर्च व निर्यात या 4 गोष्टींची वृद्धी व्हावी याकरता अर्थसंकल्पाला भरपूर अशी तरतूद केली आहे। त्या दृष्टीने शासनाने पावले सुद्धा उचलली आहेत। विकास कामे असतील, विविध योजना असतील, अभियाने असतील, हे राबवण्याचं काम शासनाने हातामध्ये घेतलं आहे। त्यामध्ये माझ्या मतदारसंघातील पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण बंदर विकसित करण्यासाठी 76,000 कोटी रुपये शासनाने मंजूर केले असून आंतरराष्ट्रीय दर्जाचं त्या ठिकाणी बंदर तयार होणार आहे। त्याचबरोबर मुरबे बंदरासाठी 4,000 कोटी रुपये शासनाने तरतूद केली असून पालघर जिल्ह्यामध्ये विविध रोजगाराच्या संधी स्थानिक लोकांना उपलब्ध होणार आहेत। आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये प्रवास जेटी ठाणे ते गेटवे ऑफ इंडिया असावी याकरता 229 कोटी रुपयाची भरीव तरतूद केली आहे। लोकांना सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये रस्ते मार्गाने किंवा रेल्वेने प्रवास करावा लागतो आणि जेटीने प्रवास सुरू झाल्यानंतर लोकांना सुखकर असा प्रवास सुरू होईल। ठाणे ते नवी मुंबई विमानतळ आहे, त्याचा उन्नती मार्ग करण्यासाठी भरीव अशी तरतूद केली आहे। डोंबिवली, कल्याण व अन्य मोठ्या शहरांना जोड रस्ता तयार करण्यासाठी तरतूद केली आहे। तसंच मेट्रोचं काम सुद्धा मार्गी लागणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे विमानतळ काम सुरू आहे त्याकरता 147 कोटी रुपये तरतूद करून ते काम प्रगतीपथावर आहे। कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये विमानतळ आहे, पण रत्नागिरी जिल्ह्यामधले लवकरच ते विमानतळ सुरू होण्यासाठी शासनाने ही तरतूद केली आणि त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे। नवी मुंबई येथे उल्वे या ठिकाणी 1160 हेक्टर क्षेत्रामध्ये नवीन विकास कामं होणार आहेत। त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ सुद्धा निर्माण होणार आहे। माझ्या मतदारसंघातील कोकणातील जी उल्हास नदी आहे ही अत्यंत महत्त्वाची उल्हास नदी आहे। संपूर्ण मुंबईचा पाणी पुरवठा करणारी नदी आहे। या नदीचं पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये वळवण्यात येणार आहे, परंतु सदरची जी नदी आहे त्या नदीचं प्रदूषण थांबलं पाहिजे। अनेक वर्षापासून त्या नदीतला गाळ काढलेला नाही, नदीचं सुशोभीकरण करण्याची गरज आहे। त्याचबरोबर त्या नदीवरती आखलेली जी रेड आणि ब्लू लाईन रेषा आहे ती सुद्धा हटवण्याची गरज आहे। त्याचबरोबर ठाणेमध्ये 200 खाटांचे, रत्नागिरीमध्ये 100 खाटांचे आणि रायगडमध्ये 100 खाटांचे रुग्णालय उभारण्याचा मानस शासनाने केला आहे। ते अत्यंत अभिमानास्पद आहे। छत्रपती संभाजी महाराजांचे संगमेश्वर येथे भव्य स्मारक उभारण्याचं शासनाने या ठिकाणी काम हाती घेतले आहे। ते आपल्यासाठी सर्वांसाठी गर्वाची बाब आहे। चैत्यभूमी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हिंदू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचे काम सुरू केले आहे। त्याचबरोबर मालशेज घाटामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्कायवॉक उभारून पर्यटनाला चालना देण्याचं काम शासनाने हातामध्ये घेतले आहे। आणि हे सगळं करत असताना, या सगळ्या गोष्टी केल्या असतानाच थोडंसं आमच्या शिक्षण विभागाकडे सुद्धा शासनाने लक्ष द्यावं। आता आपण रोज ऐकतोय की कोणकोणत्या शिक्षकांनी मृत्यू त्याला आलेला आहे, कोणाला हार्ट अटॅक आलेला आहे, कोणी गळफास घेतला आहे। या सगळ्या गोष्टीतून सगळ्या गोष्टीला प्राधान्य देताना शिक्षण विभागाकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे। आज अनेक अघोषित शाळा आहेत किंवा 30 दिवसामध्ये त्रुटीपूर्त केलेल्या शाळा आहेत किंवा अंशतः अनुदानित शाळा आहेत, त्यांना 14 ऑक्टोबरच्या शासन आदेशाप्रमाणे अनुदान देणं गरजेचं आहे। 11वीची वाणिज्य शाखा आहे, त्याला इंग्रजी माध्यम म्हटले, पण हे माध्यम इंग्रजीमधून जरी शिकवत असलं तरी अनुदानाला जोडून ही शाखा आहे, त्यांना सुद्धा अनुदान दिलं गेलं पाहिजे। शेवटच्या वर्गाची पटसंख्या त्याची अट शिथिल करून त्या शिक्षकांना सुद्धा अनेक वर्षापासून काम करणाऱ्या शिक्षकांना न्याय दिले गेले पाहिजे। आश्वासित प्रगत योजना शासनाने लागू केली गेली पाहिजे। अर्धवेळ शिक्षकांना संरक्षण देऊन त्यांना पूर्णवेळ करणं गरजेचं आहे। ज्युनियर कॉलेजचे काय IT शिक्षक आहेत त्यांना सुद्धा अनुदान दिलं पाहिजे आणि CAG तत्वावरचे जे शिक्षक आहेत त्यांना निधीची तरतूद केली गेली पाहिजे। आम्ही अनेक दिवसापासून पेन्शनसाठी भांडतो की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी शासकीय सेवेत असलेले कर्मचारी त्यांची जाहिरात आहे, जरी 2005 नंतर लागले असले तरी त्यांना 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या लोकांना जाहिरात असलेल्या लोकांना
त्यांनी जुनी पेन्शन लागू केली आहे, परंतु आमचे अनेक शिक्षक आहेत जे 5 पूर्वी नियुक्त पण आहेत, ज्यांची जाहिरात सुद्धा आहेत, अशा विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित 26,000 शिक्षकांना या पेन्शन योजनेतून वगळलेलं आहे। मी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती करेन की पुढच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद होणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आरटीची प्रतिपूर्ती व्हावी, 25% ॲडमिशन दिले असतात, या 25% ॲडमिशन दिलेल्या मुलांची फी केंद्र शासन आणि राज्य शासन देत असते, मोठ्या प्रमाणामध्ये थकबाकी ही त्वरित देणं गरजेचं आहे। प्राथमिक शाळेतले जे मुख्याध्यापक आहेत त्यांना रजारोखीकरण दिलं गेलं पाहिजे। 2005 पासून मुख्याध्यापक पद त्या ठिकाणी मंजूर होत नाही, त्यामुळे अनेक मुख्याध्यापक त्या लाभापासून वंचित आहेत। महानगरपालिका क्षेत्रातील जे काही शिक्षक आहेत त्यांना वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी 33% शासन देत असते आणि 66% नगरपालिका देत असते, मात्र 66%चा जो भाग आहे तो निधी नगरपालिका उपलब्ध करून देत नाहीत, ते जबाबदारी स्वीकारत नाहीत, म्हणून अशा शिक्षकांना फार मोठा फटका बसतो। यावर नवीन काहीतरी शासन आदेश रोखून 100% जे वैद्यकीय प्रतिपूर्ती आहेत ते शासनाने द्यावेत। वसई विरार महानगरपालिका आहे त्या ठिकाणचे जे कर्मचारी आहेत त्यांना 27% प्रमाणे प्रचलित नियमानुसार घरभाडे दिलं गेलं पाहिजे। त्याचबरोबर वेतनेतर अनुदान आता शाळांना सध्या आपण देतो तर ते 6% देत आहोत। 6% मध्ये कोणत्याच प्रकारचं काम करता येत नाही, साधे विजेचे बिल सुद्धा भरता येत नाहीत, ते 13% प्रमाणे पूर्वीच्या नियमानुसार मिळावं अशी आपल्या माध्यमातून मागणी आहे। त्याचबरोबर शिक्षण विभागामध्ये अनेक लिपिकाची, विस्तार अधिकारी असतील, गट शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी असतील किंवा शिक्षण अधिकारी असतील, अशी अनेक प्रकारची पदं रिक्त आहेत। त्यामुळे काय होतं की काम वेळेमध्ये होत नाहीत, शिक्षकांचे पगार वेळेमध्ये होत नाहीत, पेन्शनची कामं होत नाहीत, पी महाभरता होत नाहीत, अनेक कामं आहेत, अशी अनेक कामं त्या ठिकाणी प्रलंबित राहत आहेत। त्याचबरोबर आश्रमशाळा ज्या आहेत, खाजगी आश्रमशाळा, त्या शिक्षकांचे पगार सुद्धा वेळेवर होत नाहीत, ते पगार वेळेमध्ये होणं गरजेचं आहे। लोकांचे हप्ते थकले जातात, मुलाबाळांचं शिक्षण या सगळ्या गोष्टीकडे शासनाने लक्ष दिले गेले पाहिजे। दिव्यांग शाळेतील जे सफाई कर्मचारी आहेत, मदतनीस आहेत, पहारेकरी आहेत, या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायद्याप्रमाणे वेतन दिले गेलं पाहिजे। कायम कर्मचारी आहेत त्यांना 7व्या वेतन आयोगाप्रमाणे हप्ते मिळाले पाहिजेत। 123 शाळेतील कर्मचारी आहेत त्यांना आतापर्यंत 50% अनुदान दिलंय, त्यांना 100% अनुदान इतर शाळांप्रमाणे दिले गेलं पाहिजे। 2001 पूर्वीचे 78 महाविद्यालय आहेत, त्या 78 महाविद्यालयांना अजूनपर्यंत 100% अनुदान दिले गेले नाही, ते दिले गेलं पाहिजे। मुंबई विद्यापीठाच्या संलग्न अनुदानित महाविद्यालयामध्ये संचालक शारीरिक क्रीडा शिक्षक जे आहेत त्या क्रीडा शिक्षकांची पदं भरणं गरजेचं आहे। राज्यातील अन्य युनिव्हर्सिटीमध्ये सगळीकडे असं पद उपलब्ध करून दिले, फक्त मुंबई विद्यापीठामध्ये असं पद उपलब्ध करून दिले नाहीत, ते उपलब्ध करून देण्याची गरज आहे। विविध प्रकारच्या जागा रिक्त आहेत, विषयांच्या जागा रिक्त आहेत, त्या सुद्धा भरल्या गेल्या पाहिजेत। बिगर नेट सेट प्राध्यापक आहेत त्यांना 27 जून 2023च्या अनुषंगाने कॅच अंतर्गत लाभ दिले गेले पाहिजेत। आता या ठिकाणी मंत्री लोढा साहेब बसले होते, त्यांनी खूप चांगलं काम केलंय, पण व्यवसाय शिक्षण असेल, प्रशिक्षण संचालन असेल, ITI मधले जे अल्पसंख्याक योजना असतील यांचे पगार व्यवस्थित वेळेमध्ये होत नाही, ते पगार वेळेमध्ये करणं गरजेचं आहे। नवी मुंबई, ठाणे आणि महानगर आणि खोपोली महानगरपालिकेतले कंत्राटी शिक्षक आहेत त्यांना ठोक मानधनावर किंवा शिक्षण सेवक म्हणून ते नियुक्त आहेत, त्या शिक्षकांना कायम करणं गरजेचं आहे। 15-15, 20-20 वर्षापासून हे लोक काम करत आहेत। मुंबई महानगरपालिकेतील जे शिक्षण सेवक आहेत त्या शिक्षण सेवकांना 10-15 वर्षापासून नियुक्ती असून सुद्धा DCPSची कपात केली गेली नाही। अनेक लोक दगावले, त्यांच्या वारसांना कोणत्याच प्रकारची पेन्शन लागू करता आली नाही, तर तात्काळ आपल्या माध्यमातून त्यांना ती सूचना द्यावी आणि लवकरात लवकर DCPS त्या ठिकाणी मंजूर केली गेली पाहिजे। 165 शाहूपुळे आश्रमशाळेतील आत्ताच आपण पाहिलं की नागोर गोजे नावाच्या शिक्षकाने आत्महत्या केली। अनेक वर्षापासून त्या शाळांना अनुदान मिळावं याकरता आपण प्रयत्न करतोय, पण ते प्रयत्न असफल झाल्याने शेवटी संस्था चालकाच्या जाचाला कंटाळून पगार सुद्धा मिळत नाही आणि शासनी पगार देत नाहीत, त्यामुळे त्याने बिचाराने आपण पाहिलं असेल की 2 दिवसापूर्वी गळफास लावून आत्महत्या केली आहे। ही दुर्दैवाची गोष्ट, यावर शासनाने लक्ष घालणं गरजेचं आहे आणि त्या आश्रमशाळांना सुद्धा अनुदान देणं गरजेचं आहे। बदलापूरमधील काही केमिकल कंपन्या आहेत, त्या केमिकल कंपन्यांमध्ये प्रदूषण होत आहे आणि या प्रदूषणामुळे बदलापूरमधल्या अनेक नागरिकांना विविध प्रकारचे आजार जडले आहेत। त्या कंपन्यांवर तात्काळ कारवाई करावी, त्यांना शहराच्या बाहेर काढले गेलं पाहिजे आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून आपण आमच्या नागरिकांना त्या ठिकाणी न्याय मिळवून दिला पाहिजे, असं मी आपल्यासाठी या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करत आहे। त्याचबरोबर बदलापूरमध्ये एक चंदेरी किल्ला आहे जो फार पुरातन काळापासून त्या ठिकाणी आहे, त्या किल्ल्याचं सुशोभीकरण करणं गरजेचं आहे। तिथे भरपूर लोक पर्यटक येत आहेत, पर्यटनाचा दर्जाही त्याला दिला गेला पाहिजे, याकरता
आपल्या माध्यमातून मी शासनाला विनंती करत आहे। बदलापूरमध्ये एक 100 वर्षापूर्वीचे एक गणपती मंदिर आहे बदलापूर गावामध्ये, त्याला सुद्धा पर्यटनाचा दर्जा दिला गेला पाहिजे। नवसाला पावणारा गणपती असं त्या ठिकाणी म्हटलं जात आहे, त्याकरता शासनाने विशेष निधी उपलब्ध करून दिला पाहिजे, तशी मी मागणी सुद्धा केली आहे। प्रसिद्ध आमचं टिटवाळ्याचं मंदिर आहे, त्या ठिकाणी बाजूला जागा आहे, पण त्या जागेवरती एक आरक्षण आहे। मंदिराच्या परिसरामध्ये भरपूर भाविक येतात, त्या ठिकाणी त्यांना गैरसोय होत असते, तर ती जमीन आहे, त्या जमिनीच्या ऐवजी दुसरी जमीन ती संस्था द्यायला तयार आहेत। जी कमिटी आहे टिटवाळ्याच्या महागणपतीची संस्थान जे आहे त्याला लागून दुसरं एक त्या ठिकाणी रिझर्वेशन असली, शाळेचं रिझर्वेशन आहे, तर त्याच्या जागी दुसरी जागा ते पर्यायी द्यायला तयार आहेत। तर ती जागा तर त्यांना दिली गेली तर त्या ठिकाणी पर्यटकांची भाविकांची जी गर्दी होते त्यांना त्या ठिकाणी त्या जागेचा उपयोग करता येईल। त्याचबरोबर आमचे हिराजी गोमाजी पाटील आणि भाई कोतवाल जे स्वातंत्र्यवीर होते, त्यांचा कार्यक्रम, त्यांच्या स्मरणाचा कार्यक्रम 2 जानेवारीला असतो, तो सिद्धगडावर असतो मुरबाडमध्ये। तर त्या गडावरती नेहमीच अनेक लोक त्यांच्या भाविक त्या ठिकाणी जात असतात, नतमस्तक होण्यासाठी जात असतात, तर त्या ठिकाणी रस्ता केला गेला पाहिजे, काही सुशोभीकरण सुद्धा केलं पाहिजे, अशी मागणी मी आपल्या माध्यमातून करत आहे। महोदय, शासन अत्यंत चांगलं काम करत आहे, गोरगरीब लोकांच्या न्याय आणि हक्कासाठी शासन काम करत आहे। राज्याचे मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो, पण त्याचबरोबर ज्या ज्या सूचना या ठिकाणी आम्ही मांडल्यात त्याचा निश्चितपणे शासनाने विचार करावा आणि न्याय द्यावा अशी विनंती करून या ठिकाणी